नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहाची अवस्था सध्या मेंढरांची भरती कशी केली जाते तशी कैद्यांची भरती केली जाते का असा सवाल उपस्थित करण्यासारखे झाले. कारण न्यायालयानं नुकताच सर्व सबजेल आहेत ते बंद करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे नाशिक आणि नगर सबजेल मधील जे काही कैदी होते ते सगळे नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आलेत. पण यामुळे झालंय काय, तर प्रमाणापेक्षा कैद्यांची संख्या वाढलेली आहे. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात 3298 कैदी ठेवण्याची साधारणतः क्षमता आहे. यामध्ये पुरुष 3208 आणि महिला 90 अशी क्षमता असताना सुद्धा सध्या कारागृहामध्ये 3957 कैदी दाखल झालेले दिसत आहेत. यामध्ये कारागृहात सध्या अंडर ट्रायल असे अनेक कैदी आहेत. त्यामध्ये 2872 कैदी हे अंडर ट्रायल आहेत. यामध्ये चोरी, मारामारी आणि खुनाच्या प्रकरणातील जे काही आरोपी आहेत त्यांची संख्या 900च्या वर आहे. आणि सध्या कैद्यांची संख्या इतकी असताना देखील कारागृहात हवे असे कर्मचारी नाही आहेत. फक्त 304 कर्मचारी आहेत आणि श्रेणी 2चे फक्त 300 अधिकारी सध्या लिखित दिसतात. मात्र प्रत्यक्षात जर तिथं जाऊन पाहिलं तर फक्त 8च अधिकारी तिथं नियुक्त असल्यामुळं कामावरही ताण येत आहे. याही पेक्षा पुढे जाऊन पाहिलं तर मध्यवर्ती कारागृहात या 3000 पेक्षा जास्त कैद्यांवर उपचारासाठी एकच वैद्यकीय अधिकारी आहे. मग नेमकं इथं चाललंय काय? इथं कोणाचं लक्ष आहे की नाही? की फक्त येणाऱ्या कुंभमेळ्याकडं तिकडून पैसा कसा येणार याकडेच प्रशासनाचं लक्ष लागले अशी टीका देखील, असा सवाल देखील विचारला जातोय. तसेच सध्या महिलांसाठी नवीन कारागृह तसेच बॅरिकेड बांधण्याचं काम देखील सुरू असल्याचं सांगण्यात येते. तसेच महिलांसाठी रुग्णालय बांधण्याचा आणि कारागृह वाढवण्याचा प्रस्ताव देखील प्रशासनाला देण्यात आला असं सांगण्यात येते. मग आता प्रशासनाचं याकडे कधी लक्ष जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे.